नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत विदर्भाची स्पेशल पाटवडीची भाजी। या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा जेव्हा ही भाजी तयार होईल। त्यासाठी मी इथे मसाला भाजून घेतलेला आहे, कांदा, धनिया, त्याच्यानंतर शेंगदाणे, थोडंसं खोबऱ्याचं कीस आणि बाकी सगळे मसाल्याचे पदार्थ घातलेले। दुसरीकडे मी एका कढईत तेल घेऊन त्यात घातलेलं आहे आलं लसणाची पेस्ट आणि कांदा। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यात घालायचं हळद आणि मीठ, थोडीशी कोथिंबीर घालायची। हे व्यवस्थित शिजलं की त्यात घालायचं पाणी। पाणी आपल्याला एवढं घालायचे की ज्यात तुम्हाला किती माणसांसाठी ही भाजी बनवायची आहे त्यानुसार यात पाणी घालून आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे। पाणी उकळल्यानंतर यात आपल्याला बेसन घालायचं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीचं हरभऱ्याचं वॉटेवर कुठलं बेसन घालताय ते घाला। इथे मी हरभऱ्याच्या डाळीचं बेसन घालून बेसन आपल्याला चांगलं फेटत दाबून फेटून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। इथे मी असं बऱ्यापैकी फेटलेलं आहे आणि आपल्याला 2-3 मिनटं वाफ काढून बेसन छान शिजवून घ्यायचं आहे। इथे माझं बेसन शिजलेलं आहे। दुसरीकडे मी एका ताटाला तेलाने ग्रीस करून त्यावर आपण हे बेसन सगळं काढून घेऊया। इथे मी ताटात बेसन काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला बेसन हाताने थापून त्या ताटावर त्याची वडी बनवायची आहे। आता वडी आपल्याला जाडसर करायची आहे, पातळ वडी नको। त्यासाठी मी इथे हे गरमच थापून घेत आहे। गरम वाटल्यास तुम्ही थंड पाण्याचा हात त्याला लावा आणि इवन आकारात वडी अशी जराशी जाडसर थापून घ्या। थोडंसं डेकोरेटिव्ह म्हणून यावर मी थोडंसं तीळ घालून घेतलेलं आहे आणि वडी जरा थंड झाली की आपण ती कट करून घ्यायची। इथे मी तीळ घालून घेतल्या आणि लागलीच ते कट पण करून घेतलेलं आहे। दुसरीकडे आपण आता त्या रस्याची तयारी करूया। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल घालून त्यात तमालपत्र घातलेलं आहे। त्यानंतर आपण जिरं घालून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपल्याला त्यात घालून घ्यायचं। त्यानंतर त्यात घालूया आपण इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आहे, गरम मसाला, धनिया पावडर, हळद, मीठ हे सगळं घालून आपल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि त्यात टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा जेणेकरून तेल सुटायला मदत होईल। असं मी सगळे मसाले घालून त्यात मिक्सरच्या पॉटचं थोडंसं पाणी मसाला शिजण्यासाठी घातलेलं आहे। 2 मिनटं ह्यावर ताट ठेवून आपण मसाला छान शिजवून घेऊया। इथे तुम्ही बघू शकताय मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आता तुम्हाला वडीसाठी किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार ह्यात पाणी घालून घ्यायचं आहे। एकीकडे पाणी उकळलं की त्यात आपण ज्या वड्या तयार केल्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत। आता एकदम वड्या सगळ्या सोडायच्या नाही, इनिशियली 2-3 वड्या सोडून तुम्ही चेक करा पाणी उकळतंय, त्यात वडी फुटली जाते की व्यवस्थित पाण्यावर तरंगतंय। इथे तुम्ही बघू शकता आपली वडी एकदम न तुटता पाण्यावर तरंगते आहे। अशा करून सगळ्या तुम्ही वड्या तेलात सोडून घ्यायच्या आहे। शेवटी त्यावर घालायची कोथिंबीर आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत एन्जॉय करा। थँक्यू।